नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली ब्लॉग नंबर 2. तर आपण आज चाललो आहोत घोडबंदर किल्ले इथे. तर आता आपला प्रवास सुरू झाला आहे. लवकरच आपण पोहोचूया. चला. तर हा घोडबंदर इथे असलेला शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू, पुतळा, खूप असा भव्य आणि सुंदर पुतळा इथे होता. हे काही क्षण मी रेकॉर्ड केले माझ्या मोबाईलमध्ये, तुम्ही बघू शकता. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट करू शकता. तसं अजून काही टिप्स वगैरे देऊ शकता. तर मी आता पोहोचलो इथे घोडबंदर फोर्टच्या इथे. समोरच एक झेंडा दिसतोय भगव्या कलरचा, तोच फायनल स्टॉप. तर हा आहे घोडबंदर किल्ल्याचा प्रवेशद्वार. इथून आपण आता एंट्री करत आहोत किल्ल्याला जाण्यासाठी. तर हा घोडबंदर किल्ला आपण एंट्री केली आहे. ह्या पायऱ्या, इथून आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. इथे काही काम पण चालू होतं. तर या अशा खूप मोठ्या पायऱ्या आहेत, सुंदर, स्वच्छ आणि आजही तशाच. तर आपण ह्या पायऱ्या चढून वरती गेलो आहोत. तर इथून सुरुवात होते किल्ल्याची. खूप असा मोठा किल्ला आहे. हे सगळे ते असे फिरत आहेत माणसं. इथे काम पण चालू आहे, काहीतरी फंक्शन वगैरे असेल त्याचं काही काम चालू होतं इथे. हे बघा कसे मस्त डिझाईन्स वगैरे दरवाजाचे, खूप मस्त. सूर्यकिरणामुळे पूर्ण असं सोनेरी दिसते भिंत. तुम्ही बघत असालच. इथे काय मुली होळीचा रील्स बनवत होते. चांगला स्पॉट आहे असं रील्स वगैरे शूट करण्यासाठी. तुम्ही पण जाऊ शकता. खूप असा मस्त स्पॉट आहे फिरण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी. मी पण तेच करतोय. एक साईडला पूर्ण सूर्यकिरणामुळे वॉल सोनेरी दिसते. भारी सीन आहे. हा एवढा मोठा परिसर आहे समोर. इथे काय होत असेल तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. इथे नक्की काय होत असेल तेव्हा, खूप वर्षांपूर्वी, इंग्रजांच्या काळात. खूप सुंदर आणि स्वच्छ ठेवलेला परिसर, खूप आवडला मला. मुंबईमध्ये आहे. तर आपण चालतोय हळूहळू पुढे 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 आणि तुम्हाला दाखवतोय नक्की इथे काय काय आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काय दिसणार आहे. जे जे तिथे अवेलेबल होतं, जे जे सगळं आहे ते A to Z आपण रेकॉर्ड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि नेक्स्ट टाईम तुम्ही पण जा तिथे, एक्सप्लोर करा. मस्त जागा आहे. तर या समोरच पायऱ्या दिसतात आहे. इथून आपण वरती जाणार आहोत. म्हणजे असं पायऱ्या पण एकदम मस्त डिझाईनमध्ये केलेल्या आहेत. म्हणजे इथून एंट्री करणार, तिकडून निघणार, ते पण बघूच आपण. तर आपण पायऱ्या आता चढलेलो आहोत, चढतो. खूप असा मोठा प्रवास आहे इथून वरती जाईपर्यंत. सूर्यकिरण पण पडलेले आहेत. मस्त फिलिंग्स आहे. इकडे बाजूला मुलं क्रिकेट खेळतात. ते ब्रॉक्स क्रिकेट. खूप म्हणजे जे जिथे जवळ राहतात घोडबंदर गावामध्ये, त्यांच्यासाठी तर हा किल्ला म्हणजे एक चांगलीच गोष्ट आहे. कंटाळा आला का चला किल्ल्यावर फिरूया, मस्त खेळूया. भारी ऑप्शन आहे त्यांना. हा भगवा झेंडा. काय सीन आहे बघा.
तर इकडेच एक मॅच चालू होती, त्याचा आवाज येत होता. सिक्स. नो बॉल. इकडे पण एक वेगळंच क्रिकेट चालू आहे. इथल्या लोकल मुलांचा असेल कदाचित. चांगलं आहे, बॉक्स क्रिकेटसाठी पिच मस्त आहे इथे आतल्या आत. आता आपण चाललो आहोत पुढे. इथे असं एक मस्त राऊंड सर्कलमध्ये एक बनवलेलं आहे काहीतरी. चला आपण जातोय पुढे पुढे. तुम्ही पण बघत राहा नक्की पुढे काय काय आहे, तुम्हाला पण समजेल किल्ल्याचा पूर्ण नकाशा कसा आहे ते. एकटाच माणूस बसलाय मस्त आरामात. हा मस्ताचा राऊंड शेप मध्ये जागा होती मस्त. ही माझीच सावली आहे. इकडे पुढे खाडी दिसते तुम्हाला, चंद्र पण दिसतोय. एवढ्या लवकर आला चंद्र? अरे हे तिकडचे घर, डोंगर वगैरे, खूप चांगला परिसर आहे मस्त. तुम्हाला जर राहायचं असेल तिथे, तुम्ही तिथे विला वगैरे पण आहे, तो पण बुक करू शकता. येत असतील असे लांबून लांबून लोक तिथे राहण्यासाठी, बुकिंग वगैरे होत असणार. इथे बघा होळीचा रील शूट होते, इथे पण नाचतात त्या मुली. मस्त पोरं बसलेत मस्त. ही खाडी, हे काही दृश्य मुंबईचं. हे मोठं असं पटांगण खाली. इथे काय होत असेल तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा जरा. हा परत आपला भगवा झेंडा. इथे इथून आपल्याला खाली जायला रस्ता आहे. तिकडे मुलं क्रिकेट खेळतात ते बघा. चला आपण जाऊया आता खाली. इथे खाली जाण्यासाठी रस्ता. छोटासा रस्ता आहे. इथे एक रूम आहे, एक काही स्टोरेज वगैरे साठी यूज करत असणार ते आधी, सामान वगैरे ठेवण्यासाठी किंवा लपून बसण्यासाठी पण असेल, माहीत नाही. इथून परत खाली. इथून नजर ठेवण्यासाठी पण एक खाचे दिले असतील. दुश्मनाला का बघू शकतो कुठून ना कुठून. इथून आपण खाली उतरतोय, परत तिकडून वरती चढलो, इथून खाली उतरतोय. पूर्ण किल्ला खतम. हे काय फुलं इथले. हे 50 वर्षापूर्वीचं आंब्याचं झाड आहे इथे.
अजून पण आहे ते जपून ठेवलं आहे त्याला. हे पण एक आणि एंट्रीला पण एक होतं, तुम्ही बघितलं असेल. हे बघा, आंबा मीराबाई महानगरपालिका. हे मोठं झाड एवढं आंब्याचं. खूप म्हणजे असं मजबूत किल्ला आहे अजून पण. हे परत आले इकडे शूट करण्यासाठी रील्स. मला पण चालतं पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करतोय. इथे पण काम चालू आहे कसलं. चला पुढे जाऊया हळूहळू, बघूया पुढे काय काय दिसतंय. मध्ये मध्ये घेतलेले काही शॉट्स फुलांचे. हे कोणतं फुल आहे कमेंट करून सांगा जरा, मला तर चांगलं दिसलेलं आहे. इथे पण सेम. इथून आपण जातोय मागच्या साईडला. हे पुढे कचऱ्यामधून काय ना काय शोधून खातोय माकड पळायला. यांची मजा बघू आता, मस्ती करतात हे सगळे. बघा तुम्ही पण. बघूया काय करतात ते, तुम्ही पण बघा. हा एक वरती इथे आला खाली. हे छोटा माकड. तुम्ही जगताप प्रतीक ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील. त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे. नक्कीच तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा. इन्स्टा पेजला पण फॉलो करून ठेवा. नवीन काही ना काही आपण घेऊन येत राहू. परत तिथे चालू आपण. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ठिकाणी. आता शेवट होत आहे व्हिडिओचा. तुम्ही फॉलो करा नक्कीच आणि कमेंट्स करा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, हे रेकॉर्डिंग कसं वाटलं, इथल्या जागा वगैरे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. पर्सनल मेसेज पण करू शकता तुम्ही. नाही, खूप असा मोठा एरिया होता इथे. भगवा झेंडा कसा फडकत आहे, असंच आपल्याला सुद्धा फडकायचं आहे न थांबता 24 तास.
चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत. चला बाय.